निरोगी जीवन जगायचं तर तुम्हाला बागेतच राहावं लागणार. आज मनुष्य मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो, पण त्याला समाधान नाही, त्याच्या मागे व्याधी, त्याच्या मागे विकार आहेत. मी हे तुम्हाला का सांगतो माहिती का? निर्माण केलेली प्रत्येक वस्तू ही तुमच्यासाठी चांगली असेल असं नाही. मग आम्ही देवाची आज्ञा मोडतो, आणि देवाची आज्ञा मोडल्याबरोबर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये पीडा, आमच्या जीवनामध्ये संकट, आमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. आता देवाला वाटतं या सगळ्या अडचणी शेवटी एका कोणातरी मनुष्यावरती द्यावं, एकाला कोणाला तरी शिक्षा. आता आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फासावर चढले ते, बरोबर आहे की नाही? देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढतात सैनिक, ते रात्री जागतात, म्हणून आम्ही मोकळेपणानं फिरतो. तसं प्रभू येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी क्लेश वाहिले, यासाठी की आम्ही मोकळेपणानं फिरतो. किती सुंदर आहे. एक व्यक्ती हवा होता, जो व्यक्ती सगळ्या लोकांचे क्लेश स्वतःवरती घेईल, आणि तो व्यक्ती असा असावा, असा तो व्यक्ती असावा, त्यानं सगळे क्लेश स्वतःवरती घेऊन सुद्धा देवाला दोष देऊ नये. देवा तू हे का केलं? तू हे का केलं? का अशा प्रकारचं वर्तन तू माझ्याशी केलं? असा एक व्यक्ती त्याची आवश्यकता होती. वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर येशू ख्रिस्ताशिवाय असा दुसरा कोणताच व्यक्ती सापडला नाही. कोणीच नाही, कोणीच नाहीये. एवढे संदेश पाठवले, सेवक पाठवले, सगळ्या सेवकांकडे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये चुका सापडलेल्या आहे. एलिया सुद्धा घाबरतो आणि तो म्हणतो मी एकटाच उरलो, सगळ्यांनी तिथं त्या बाल मूर्तीला नमन केलेलं आहे, मी एकटाच काय तो उरलेला आहे. तो म्हटला तू एकटा नाही, अजूनही हजारो संदेश आहेत की ज्यानं त्या मूर्तीला नमन केलं नाही. एवढा प्रभावी सेवक, पण तो सुद्धा देवाला दोष देतो. मला मारून टाक, मला मरायचंय, ही त्याची भावना. म्हणजे परफेक्शन कोणाकडेच नव्हतं. मग एकच परफेक्ट व्यक्ती शेवटी देव, त्या येशू पित्याला काय म्हणाला? मला पाठव, मी तयार आहे. यशाच्या ग्रंथामध्ये एक प्रश्न विचारला नाही, कोण तयार आहे? कोण जाईल माझ्या लोकांसाठी? कोण जाईल? आणि मग तिथून ते वाक्य येशूच आहे, मला पाठव, मी तयार.